एक तर प्रत्येक अभिनेत्रीचं हे स्वप्न असतं की तिचं इन अँड ॲज अशा पद्धतीचं काहीतरी यावं आणि मी चित्रपटात हे केलं होतं मी सिंधुताई सपकाळच्या निमित्ताने, पण वेबसिरीजमध्ये हे कधीच झालं नव्हतं आणि आज त्याचा श्रीगणेशा झाला असं आपण म्हणूया. जेवढं अभिमानाने हे सांगावंसं वाटतं की हे इन अँड ॲज तेवढंच खास आहे, तेवढ्याच जबाबदारीने पण हे सांगावंसं वाटतं की म्हणजे त्याची जबाबदारी घ्यावीशी वाटते, कारण आपल्या खांद्यावरती एक अख्खं प्रोजेक्ट ठेवणं, तो विश्वास दाखवणं, याचं श्रेय मी संजय दादाला देईन, संजय जाधव यांना, की त्यांनी माझ्यावरती तो विश्वास दाखवला की हे मी करू शकेन, हे मी निभावू शकेन. आणि ऑल्सो प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर आणि त्याची टीम, की त्यांना असं वाटलं की मी हे निभावू शकेन आणि मी ते पेलू शकेन. इतका अवघड रोल आहे, किंवा रादर तुम्ही आत्ता जे 3 लुक्स बघता आहात तर ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं अभिनेत्री म्हणून. आणि ते का होतं मला फार उलगडता येत नाही आहे, कारण रहस्यमय कथानक आहे, त्यामुळे मी काही बोलायला गेले की माझ्याकडनं चुकून काहीतरी बाहेर येण्याची शक्यता आहे. तर मी इतकंच सांगेन की अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी जरी हे खास असलं तरी प्रेक्षक म्हणून तुम्हालासुद्धा अत्यंत खिळवून ठेवणारी स्टोरी किंवा कथानक हे आहे. आणि आम्ही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आम्ही निव्वळ 18 दिवसात हे शूट केलेलं आहे, पण त्याची प्रोसेस डेफिनेटली खूप मोठी होती. 4-6 महिने त्या प्रोसेसमध्ये गेले. आम्ही लॉकडाऊनमध्ये याचे झूम कॉलवरती वर्कशॉप्स केले. तर त्यामुळे प्लीज बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला नक्की कळवा. मी म्हटलं तसं की हे खूप जबाबदारीचं मला वाटतं. मी चित्रपटात हे केलंच आहे. मी मालिकेत पण 100 डेज नावाची मालिका केली होती, ज्याच्यामध्ये पुन्हा ती फिमेल ओरिएंटेडच होती. मी अनुराधा नावाची वेबसिरीज पण करते, म्हणजे आता हे माध्यमही झालं ज्याच्यामध्ये राहिलं होतं. पण मला असं वाटतं की हे खरंच मला इंडस्ट्रीचे खरं तर आभार मानावेसे वाटतात की त्यांना माझ्यावरती हा विश्वास वाटतो की अशा पद्धतीचे रोल्स किंवा असे एक्सपेरिमेंट्स एक अभिनेत्री करू शकते. आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात माझं नाव येणं, त्यांनी मला ते घेऊन अप्रोच करणं, मी ते पूर्ण करणं आणि कदाचित त्यांची जी अपेक्षा आहे त्याला मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की जेव्हा दादा बोलतो माझ्याशी आत्ता अनुराधाच्या बाबतीत की ते आत्तापर्यंत मी तुझ्याबरोबर जेवढे प्रोजेक्ट्स केले आहेत त्याच्यातलं तुझं बाय फार द बेस्ट रोल आहे किंवा बेस्ट काम आहे, तर तेव्हा असं भरून पावल्यासारखं होतं की हां आपण अभिनेत्री म्हणून एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दिग्दर्शक जे तुमच्यावरती कधीच गिवअप करत नाही आणि त्यांना कायम असं वाटतं की अजूनही थोडंसं राहिलं आहे, अजूनही काहीतरी हिच्याकडनं काढून घेऊ शकतो आपण. तर हा जो नेव्हर गिवअप ॲटिट्यूडवाले जे डिरेक्टर्स आहेत ज्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवला त्यांना मनपूर्वक त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आत्ता आठवण तर मी नाही सांगू शकणार कारण परत सगळं तुमच्यासमोर येईल, पण टफेस्ट पार्ट आय थिंक नाकातनं धूर काढणं स्मोक करताना वॉज वन ऑफ द टफेस्ट जॉब. कारण आय गेस ते खूप स्मोकर्स यांना खूप इझिली जमतं, पण ते खूप टफ असतं आणि त्याचा खूप त्रास पण होतो. म्हणजे मला 2दा घेरी पण आली होती. तर स्मोकर्सला तुम्ही कसं करताय तुमचं तुम्हालाच माहीत, पण मी अजूनही म्हणेन की इट इज व्हेरी इंजुरियस टू युअर हेल्थ. तर त्यामुळे प्लीज एक जमलं तर सोडून टाका, करू नका. आणि मी तर मला असं वाटतं आयुष्यभराची सिगरेट पिऊन घेतली आहे. त्यामुळे आणि अजून एक होतं ज्याच्यामध्ये मला पाण्याची खूप भीती वाटते. तर मला लाईक बेसिनमध्ये पाण्यामध्ये डोळे उघडे ठेवून तोंड बुचकळायचं होतं. आय डोंट नो मी ते कसं केलं, मला अजूनही विश्वास नाही बसत कारण मी इतकी घाबरले होते. संजय दादाला माहिती आहे, मी त्याला म्हणत होते नाही मी हा शॉटच नाही देऊ शकत, नाही होणारच नाही. पण मी म्हटलं तसं की त्याचा माझ्यावरती असलेला ट्रस्ट आणि त्याला गरज असलेला शॉट अभिनेत्री म्हणून मला देणं खूप गरजेचं वाटलं, म्हणून मी ते केलं. सो डर क्या गे जीत है. हो 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 मला असं खूप वाटलं आहे. माझा एक खूप इंटरेस्टिंग सीन आहे जो
7व्या एपिसोडमध्ये थोडंसं स्पॉइलर 7व्या एपिसोडमध्ये तर तुम्ही तो खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग सीन आहे. मला असं वाटतं की मी एका वेगळ्याच झोनमध्ये होते जेव्हा मी ते परफॉर्म केलं आहे. सो प्लीज बघा यार आणि बघून मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. मला उलट वाईट वाटलं जेव्हा आमचं शूटिंग संपलं तेव्हा असं वाटलं की अरे झालं संपलं आता ह्याच्यापुढे अनुराधा नाही. म्हणजे इतका त्रास झाला. एक खूप वर्षांनी असा प्रोजेक्ट केला ज्याच्यानंतर गुड बाय म्हणावंसंच वाटत नव्हतं. म्हणजे अजिबातच त्या रोलला, त्या टीमला, त्या वाईबला. तर पण एकंदरीतच खूप मजा आहे. म्हणजे अख्ख्या सिरीजमध्ये तुम्हाला बघताना ऑडियन्स म्हणून सुद्धा खूप मजा येईल. मला खूप भूमिका वेगवेगळ्या पद्धतीच्या करायला आवडतील. मला असं वाटतं की फिमेल ॲक्टर्सबरोबर ना एक्सपेरिमेंट्स खूप कमी होतात आणि त्यांना कॅरिकेचर्स दिले जात नाहीत किंवा त्यांना रंगवण्याचे आपल्याकडे कायम असं वाटतं की हिरोईन ही सुंदरच असली पाहिजे, ती सुडोलच असली पाहिजे, ती अशीच ह्या मापातच असली पाहिजे किंवा असे जे आपले नॉर्म्स आहेत ते आता कुठेतरी मला असं वाटतं बंद झालं काय किंवा ब्रेक झाले पाहिजेत कुठेतरी. मला असं वाटतं की मुलींना आणखी एक्सपेरिमेंट करण्यासाठी चान्स मिळाला पाहिजे. मी तर माझ्या करिअर ग्राफमध्ये जर का बघितलं तर मी फक्त एक्सपेरिमेंट्सच करत आली असं मला वाटतं. तर हा पण माझा खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे जो मी केला आहे आणि अभिनेत्री म्हणून मी ते करत राहीन. कारण मला असं वाटतं की मी एका गोष्टीमध्ये रमणारी नाही आहे. मी अजिबातच हाऊसवाईफ होण्यात रमणारी नाही आहे. मी अजिबातच कंटिन्युअसली अँटेगनिस्ट होण्यात रमणारी नाही आहे. मी झाडामागे हिरोबरोबर फिरण्यात रमणारी नाही आहे. त्यामुळे मला अशा पद्धतीचे आणि ताकदीचे रोल्स असतील तर ते करायला डेफिनेटली आवडते. तुम्ही खूप लकी आहात असं म्हणूयात आपण. देवाची कृपा आहे आणि इंडस्ट्रीचे आभार आहेत. मला चांगलं वाटतं आहे. मला असं वाटतं आहे थोडंसं आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच मिळतो आहे, थोडंसं फ्रीडम ऑफ कॅरेक्टर्स मिळतो आहे, थोडं फ्रीडम ऑफ नरेटिव्स मिळतो आहे आणि हे वेबच्या निमित्ताने आपल्याला मिळतं आहे. तर आपण जे म्हणत होतो की आपले बॅरियर्स ब्रेक करणं हे वेबच्या निमित्ताने होतं आहे आणि ते लोकांना आवडतं आहे. मला अजूनही फक्त असं वाटतं की आपण खूप वेगळ्या चष्म्यातनं मराठी सृष्टीकडे बघतो. अजूनही मला असं वाटतं की जे एक्सपेरिमेंट्स हिंदी मध्ये केले जातात त्याचा गवगवा होतो, पण तेच एक्सपेरिमेंट किंवा त्या धाटणीचे एक्सपेरिमेंट्स जर का मराठीमध्ये झाले तर मात्र त्याला ट्रोल केलं जातं किंवा ते नाराजी व्यक्त केली जाते. म्हणजे अगदीच सांगायचं तर हॅशटॅग बॅन लिपस्टिक याच्यावरनं मला प्रचंड ट्रोल केलं गेलं. मला काय बाकीच्या अभिनेत्रींनी जेवढ्यांनी हे पोस्ट केलं आम्हाला ट्रोल केलं गेलं, कौतुक पण केलं गेलं, खूप लोकांनी कौतुकही केलं, पण ट्रोल जास्त प्रमाणात केलं गेलं. मला प्रश्न हा पडतो की इतर वेळेला आपल्याकडे म्हटलं जातं की मराठी सिनेमे किंवा प्रोजेक्ट्स लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, कधी येतात कधी जातात कळतच नाही, कारण तुम्ही ते प्रॉपर प्रमोटच करत नाही. आता जेव्हा आम्ही प्रमोट करतो तेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही असं का प्रमोट केलं, म्हणजे नेमकं आम्ही कसं करायचं हे मला कळत नाही. आणि हेच आधी हिंदी चित्रपटसृष्टीत किंवा असं होऊन गेलं जेव्हा मिसिंगचे पोस्टर्स लागले होते अख्ख्या मुंबईभर किंवा XYZ वर्सेस हेट्स ABC अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले आहेत, पण ते तुम्हाला चालतात, आम्ही केलेलं कॅम्पेन तुम्हाला चालत नाही. हे मला अजूनही असा दुजाभाव का आहे किंवा हे चष्मे आपल्याकडे का बदलत राहतात मराठीकडे बघताना हे कळलेलं नाही आहे. पण मी डेफिनेटली सांगेन की हे लोकांपर्यंत पोहोचलं आहे याचा मला आनंद आहे. लिपस्टिकचा अनुराधाशी माझ्याशी काय संबंध आहे, लिपस्टिकचा ॲक्च्युली माझ्याशी म्हणजेच अनुराधाशी काय संबंध आहे हे बघायला तुम्हाला प्लॅनेट मराठी सबस्क्राईब करून 7ही एपिसोड्स बघावे लागतात. वेब कंटेंट हा खूप वेगळ्या धाटणीचा होत चाललेला आहे, त्याच्यावरती प्रचंड एक्सपेरिमेंट्स होत आहेत. तर मला असं वाटतं की हे आम्हीसुद्धा केलेला एक्सपेरिमेंट आहे आणि अत्यंत चकाचक आणि हिंदीच्या तोडीसतोड असलेली वेबसिरीज आहे. ती जरूर बघा. तुम्हाला त्यातले कॅरेक्टर्सही आवडतील, तुम्हाला त्याचं डिरेक्शनही आवडेल, तुम्हाला त्याचा फोटोग्राफी पण आवडेल, म्युझिकही आवडेल. असं एकंदरीत पॅकेज असलेला अनुराधा तुम्ही जरूर बघा, कारण काहीतरी पाथ ब्रेकिंग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजणच करतो आहे आणि आमच्यासाठी हा तो एक्सपेरिमेंट आहे.